तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आपली का नाही आज हरभऱ्याची भाजी चुलीवरली तुम्हाला सांगते. आज हरभऱ्याची भाजी करायची आपल्याला. इकडं बघा आपला घरचा गावरान लसूण बिना खाता पाण्याचा. आपली ही भाजी बी ना आपण ह्याला पण फवारा बिवारा काही मारला नव्हता, खुरपीला सुद्धा नव्हतं. एखादं पाणी दिलं तर कुठं टेकलं होतं आणि कुठं नव्हतं टेकलं. हे बी ओरिजिनल आहे. ते गेल्या वर्षीचं आपलं घरचं डाळीचं पीठ आहे. तुम्हाला सांगते आपली घरचीच मोहरी, आपली फळ केलेलं मी ते तर दाखवलं होतं तुम्हाला. आधी मोहरीच टाकायचं होती, आधी उलट घातलं तरी बी थोडी लई तापली कढई. तुम्हाला सांगते नगभर हळद बी टाकायची ह्या भाजीमध्ये. ना आमचा एक माझा ते गुट्टे आहे का, ते गुट्टे लई चटणी खात नाही. तुम्हाला सांगते चटणी थोडीच टाकायची. आपला एक गुट्ट्या ना तिखटच खात नाही. पुन्हा मग माझ्याकडे डोळे करतो अशा अशा अशा. ते माझ्यासोबत जेवण असलं ना मला अर्धी कोर भाकर जास्त जाते मीठ. तुम्हाला सांगते आपलं शेंगदाण्याचं कूट हे. आणि आता ना आपल्याला डाळ टाकायची, मुगाची डाळ टाकायची होती पण नाही टाकायची. आम्हाला ना लय भुका लागल्यात आहे, लय उशीर झालाय. त्याला शिजायला थोडा टाईम लागतो. आता असंच खायचं. त्या डाळ बी टाकली ना, मुगाची डाळ, हरभऱ्याची, तुरीची जी असेल ती लई छान लागते. तर नमस्कार भावांनो बहिणींनो, आपल्या हटायला चालू आहे भाजी. हे सगळं मिक्स करायचं. आता ना आपलं हे मसाला जरा जास्तच झालाय आणि हे असं हटायचं. आणि ह्याच्यात ना आंब्याची कैरी खिसून टाकायची, नाही तर बारकुल्या फोडी करून. पण आपल्याला नाही टाकायची. आमचा गिफ्ट्या का नाही कैरी खात नाही, ते आंब्याच्या झाडाखालून बी जात नाही, त्याच्यामुळं नाही टाकायची. त्याची भाजी काढून घ्यायची, नाही तर पुन्हा टाकायची. असं करायचं. मग आता क्वाक खराब झालाय काय मग? टाकी फोडली. आज लॉक झाले क्वाक सुरत नाही. ते रेग्युलेटर लॉक झाले टाकीला. रेग्युलेटर लॉक झाले क्वाक चालू होत नाही ना. टाकीने जोडलेलं ते चालू बंद बंद झाल्याशिवाय क्वाक फिरत नाही. बसल्या फिरतो ना क्वाक म्हणून.